राज्यातील खासदारांकडून राहुल गांधींना वारीचं निमंत्रण देण्यात आलंय। आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आलंय। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राहुल गांधींना निमंत्रण देण्यात आलं आहे। धैर्यशील मोहिते पाटील, संजय दीना पाटील यांनी राहुल गांधींची भेट घेतली। संसद भवन परिसरामध्ये ही भेट झाली होती आणि यावेळेला खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि संजय दीना पाटील यांनी हे निमंत्रण राहुल गांधींना दिलेलं आहे आषाढी वारीसाठी। तर इथं शरद पवार सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीला संसदेमधील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येण्याची शक्यता आहे। ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरु तुकोबारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते, त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय 84 वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देताय? कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी तुम्हाला आजपर्यंत कधी वारी आणि वारकरी दिसले नाहीत आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय। हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही, इतकी महाराष्ट्राची दूधखुळी जनता नाही आहे, हे लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।